गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ झालेली आहे आणि दादा गेलेला आहे ऑफिससाठी. तर आता आपण थोडं नाश्त्या वगैरेची सोय करू. नाश्त्यामध्ये तिथे काही नाही, केळं आहे. सर्वात आधी आपण खाऊ एक आवळा. तर बेसन बनवून रेडी आहे. बेसनमध्ये थोडं पाणी कमी झालं म्हणून असं गाटा गाटा झालेला आहे. पोळ्या थोड्या नरम आलेल्या आहे. ज्या नरम आल्या त्या अशा मधातून फाटलेल्या आहेत. आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि बोर होत आहे. तर काय करू विचार करतो. लेकिन तू कर भी क्या सकता है यार. तर आता आईला कॉल केला तर डाळ ढोकळे करायचा हा निर्णय घेतलेला आहे. तर आता आपण डाळ ढोकळे करूया. तर आता थोडे मसाले टाकूया. कणिक तर आपण घेतलेली आहे. हळद आणि मीठ, थोडं जिरं. पहिले याला हळूहळू असं मिक्स करून घ्यावे. आता यामध्ये आपण हळूहळू पाणी घालूया. जास्त पतली अशी हे कणिक आपल्याला भिजवायची नाही आहे, कारण की डाळ ढोकळ्यासाठी हे थोडी घट्ट अशी हवी आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशी कडक आपल्याला कणिक भिजवायची आहे. बघू शकता मित्रांनो किती कडक कणिक झालेली आहे. आता याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे, ज्याची आपल्याला पोळी लाटायची आहे. आता या ठिकाणी आपण 1 गडवा पाणी आणि त्यामध्ये 1 चमचा बेसन हे मिक्स करूया. यामध्ये हळूहळू पाणी आपण घालूया आणि ते बेसन इथे मिक्स करूया. तर अशा ठिकाणी आपला हा पेस्ट तयार झाला पाहिजे. आपण व्हेजीस कट करूया. अरे कहना क्या चाहते हो. जसं की आपला कांदा, टमाटा कुठे गेला, गया कहाँ. आता या 4 पोळ्यांना आपण करूया कट एक सोबत. आपल्या ह्या पोळ्या अशा चिटकलेल्या असतात, तर याला असं वेगवेगळं करून घ्यावे. अशा पोळ्या एकामेकाला चिटकू नये यासाठी काय करावे, तर यासाठी पोळ्या वेगवेगळ्याच कट करावे. मी मूर्खपणा केला की पोळ्या 4 एक सोबत घेतल्या. ये बड़ी अच्छी बात कही है. आता आपण जाऊया पाणी भरायसाठी. कॅन खाली झालेली आहे. एका दिवसात 1 लाख ते 10 रुपयाची हे कॅन येते. चलायचं का? पाणी आणून पहिले. तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे असं रिमझिम पाऊस चालू आहे. 10 रुपयाचा कॉइन टाकला की 20 लिटर पाणी. क्या बात कर रहे. पानी आ नहीं रहा. इधर शार्ट झाला है मित्रांनो, शार्ट झाला है. यहाँ पे शॉर्ट हो गया है भाइयों. हमने जहाँ पे पहले मशीन पे लेके गए थे वहाँ पे हमारा 10 रुपये का सिक्का अड़क गया है. तो अभी हम 10 रुपये का नुकसान करने के बाद दूसरे मशीन पे आए हैं और 10 रुपये का नुकसान करने. अरे पाणी आलं आहे मित्रांनो. तर या ठिकाणी सीन असा क्रिएट झाला की जे बनवलेले डाळ ढोकळे आहेत ते झालेले आहेत कमी. तर आम्ही विचार करत होतो काय खायचं. तर मग असा विचार केला की डब्बा घेऊया. पण डब्याचे 70 रुपये होतात. तर मग ते प्लॅन आम्ही जरा असा विचार केला की 70 रुपये खूप जास्त होऊन जातील. किस्सा तसाच खाली चालू आहे सध्या. चांगली भेटते का? नाही, भूक मोडून नाही होत. माझी नाही होत. 50 रुपयाची पाणीपुरी. हा, 25 रुपये प्लेट. किती तर यात 5-6. धनू अब एक सांग ना पटकन. पाय नाही. इथे काय चिकन तर आपण खात नाही, नॉनव्हेज तर खात नाही आपण. मग ऑप्शनचे नाहीच खात काय बोलून त्याला. मग काय खायचं? शिव्या खाता. पाव घेऊन घे, दूध घेऊन घे. अर्धा लिटरचं दूध पाव खाऊन घे. पैसे आहे का? किती रुपये देऊन पावचं 50 रुपये ते 40 रुपयाचं पावचं पॅकेट येते. 10 रुपये 10चं दूध नको घेऊ. मग? लिटर घेतलं ना 20 चं 30 500. अरे बापा रे, झाले 150 होते. 100 संपले का पैसे? संपले का? मित्रांनो गरिबी खूप आमच्या अंगावर गरिबी आलेली आता पूर्ण. गाईस मागे आम्ही पाव गेले पाव आणण्यासाठी. इथून ते दुकानदाराची मुलगी आम्हाला बघत आहे. दोन दूध पण घ्यायचं आहे. आता 100 रुपये त्याला दिले. आखरीचे 160 रुपये आमच्याजवळ उरलेले आहेत. 1 तारखेपर्यंत 160 रुपयात कसे तरी दिवस काढावं लागणार आहे. कुछ भी. आणि हे मगात लोक आले. साला तुम लोग पागल है क्या? तो अभी हम
पाव और दूध जैसे कि हमने बोला था खा रहे हैं अभी। मिलते हैं अगले ब्लॉग में। बाय, गुड नाइट।